आज त्याच्यामध्ये जर धर्म परिवर्तन हा शब्द जरी असेल तर मला सांग, नंतर मी मानेन की माझं धर्म परिवर्तन झालं असेल. पण जर त्याच्यामध्ये धर्म परिवर्तन झालं नसेल आणि जर विरोध होत असेल आणि जर तो सांगत असेल याचा अर्थ गलत तू ठरशील, देवाच्या विरुद्ध खुद जाशील. मी माझं जीवन परिवर्तन केलं, मी माझं स्वतःची सोच परिवर्तन केली, मी माझं वाईट ते त्याग दिलं, दारूचा नशा सोडून दिला, भांडण सोडून दिलं, मी व्यभिचार सोडून दिला, मी वाईट प्रकारचं कर्म सोडून दिलं, माझं मी जीवन बदललं. माझ्या घरामध्ये शांती नाही होती, माझ्या घरामध्ये आज शांती आहे, कारण मी दारूचा नशा सोडून दिला, मी वाईट प्रकारचे ते सार सोडून दिलं आणि त्यासाठी मी माझं जीवन बदललं आणि त्यासाठी मी माझं सोच बदलून प्रभू येशू जवळ जात आहे प्रार्थनेसाठी. त्यांनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही धर्म परिवर्तन करा. आज जर तुम्हाला त्या पद्धतीने विरोध होत असेल तुमच्या गावामध्ये आजूबाजूला कोणी सांगत असेल, तुम्ही डायरेक्टली हा शब्द सांगू शकता प्रेमाने की ब्रदर, भाऊ, सिस्टर, धर्म परिवर्तन मी नाही केलेलं आहे. बायबल मध्येच सांगितलं नाही की धर्म परिवर्तन कर. मी माझे जीवन परिवर्तन करण्यासाठी किंवा मी माझ्या दुःखासाठी त्या ठिकाणी पोहोचत आहे. ज्या ठिकाणातून माझे दुःख बरं होत आहे, ज्या ठिकाणातून मला आनंद प्राप्त होत आहे, ज्या ठिकाणी मी गेल्यानंतर माझी बिमारी खतम होत आहे, माझे रोग खतम होत आहेत, मला दुष्ट आत्मा अटॅक करत रात्री स्वप्नामध्ये भानगड करून टाकतो आमच्या घरामध्ये, आमच्या दोघांमध्ये, पण याच्यातून आम्हाला आझाद करण्याची ताकद त्या ठिकाणातून भेटते. त्यासाठी मी त्या ठिकाणी पोहोचतो आणि जाता जाता माझे जीवन बदलायला सुरुवात झाली. मला समजलं वचन की वचन मध्ये काय सांगितलंय आणि ते गेल्या संडे मध्ये तुम्हाला माहित पडलं की तुमचे सोच बदलायला गेलं. आपण त्यासाठी बायबल सांगते तुम्हाला जगाबरोबर समरूप होता येत नाही, जगाबरोबर तुम्हाला नातं जोडता येत नाही, कारण देवान तुम्हाला जगातून निवडलं आहे आणि निवडलं आहे तर त्याच्या रक्ताने, प्रभू येशूच्या रक्ताने, ते पवित्र रक्त आहे, सगळ्यांना माहित आहे. देवाचं रक्त पवित्र आहे, त्याच्यामध्ये थोडस पण पाप नाही होत, थोडस पण पाप नाही, थोडस पण त्याच्यामध्ये पाप नाही, निष्पाप, निष्पाप. त्याने कोणत्याच प्रकारचं पाप नाही केलं आणि ते पाप नाही केलं म्हणून त्याला त्या क्रूसावर खेळलं आपल्यासाठी, आपल्या पापासाठी, आपला जो भार होता त्याने तो घेतला आणि तो भार घेतल्यानंतर त्याला आपला आझाद करण्यासाठी त्याने ते रक्त सांडलं जे पवित्र होतं. त्या पवित्र रक्ताने तो आपला चंगा कर, त्या पवित्र रक्ताने तो आपला भर, जेणेकरून आपण पवित्र होऊ शकतो. आपल्याकडे ती ताकद नाही शैतानशी लढण्यासाठी, पण त्यासाठी प्रभू येशूने ते लहू, ते फटक, तो आत्मा आपल्यासाठी सगळं काही कुर्बान करून ठेवलं, जेणेकरून आपण शैतानशी लढू शकतो, शैतानशी भांडू शकतो. आपल्या जगाबरोबर आपला कोणता जो दुश्मन आहे त्याच्याबरोबर आपल्याला लढायची गरज नाही. आपली लढाई आत्मिक आहे. कशी काय? आत्मिक आपली लढाई आहे, कारण दुष्ट आत्मा, शैतानचा आत्मा, भूताचा आत्मा जो आहे त्याच्या बरोबर आपली लढाई आहे. त्यासाठी